फ्रेंड, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. आज आपण लाल माठ किंवा रेड स्पिनच म्हणतात त्याला, त्याची रेसिपी पाहणार आहोत आणि थोडक्यात माहिती पण पाहणार आहोत. त्याला अमरनाथ लीव्ज म्हणतात. पोषक तत्वांनी परिपूर्ण अशी ती भाजी आहे. रक्ताची कमतरता कमी करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, पचन सुधारण्यास मदत होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात कारण त्यामध्ये लोह, कॅल्शियम, विटॅमिन ए, सी, के, फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य व रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही फायदा होतो. लाल माठाचे प्रमुख फायदे म्हणजे त्या अनिमियामध्ये लोहाची जी ती कमतरता असते ती भरून निघते, आयरनचे स्रोत वाढते, हिमोग्लोबिन वाढून रक्तक्षय कमी होतो. अशा प्रकारे आपण त्याची माहिती पाहिली आहे. आता आपण त्याची रेसिपी पाहूया. प्रथम आपण छान निवडून घेतली, धुवून घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहोत. जिऱ्याने खूपच छान स्वाद येतो. आणि नंतर आपण हिरवी मिरची चिरून घेतली आहे आणि लसूण ठेचून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट पण घालू शकता, पण अशी पण खूप छान चव लागते. ठेचलेल्या लसूणची छान असं आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. खूपच चविष्ट होते. अशा प्रकारे लाल माठची भाजी आपल्याला खूप उपयोगाची आणि आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. छान आपण लसूण आणि मिरची तेलामध्ये छान भाजून घेत आहोत आणि चव तर एक नंबरच लागते बघा. अशा प्रकारे एकदा खरंच मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते मला सांगायला विसरायचं नाही. व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. हे बघा, छान असं आपण मिरची आणि लसूण मध्यम गॅसवर छान भाजून घेतो आहे, म्हणजे त्याचा तिखटपणा आणि लसणाची चव त्या भाजीमध्ये छान अशी उतरेल आणि भाजी खूपच चविष्ट लागेल. अप्रतिम अशी भाजी. त्यानंतर आपण धुवून निथळत ठेवली होती ती भाजी आपण त्यामध्ये कढईमध्ये अशा प्रकारे ट्रान्सफर करत आहोत बघा. तुम्हाला हवं असेल तर ही भाजी तुम्ही चिरून घेतली तरी चालेल, पण मी अशीच केली होती. खूप छान लागते बघा, म्हणजे आवडीने खातील मुलं आणि घरातील मंडळी, आणि महत्त्वाचं म्हणजे खाल्लीच पाहिजे. मी ह्याच भाजीची एक वेगळी रेसिपी अपलोड करणार आहे, ती अवश्य पहा. खूप चविष्ट होते. शक्यतो भाजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण नाकतोंड मरडतात, पण मी जी रेसिपी बनवली आहे ती सर्वांना आवडेल अशी आहे. ती नंतर मी अपलोड करेल. भाजी आपण थोडी थोडी कढईमध्ये ट्रान्सफर करणार आहोत, कारण भाजी दिसताना मोठी दिसते. मग ती आपण थोडी थोडी घालून हलवायची आहे. म्हणजे कसं होतं, भाजी दिसताना जास्त दिसते पण शिजल्यानंतर ती कमी होते आणि छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची. ह्या भाजीला म्हणजे पालेभाजी कुठली असेल त्याला तेल जरा थोडंसं जास्त घालायचं. आपण झाकून ठेवलं आहे, म्हणजे आपण वाफेवर शिजवणार आहोत. अजिबात येथे पाण्याचा वापर करणार नाही. बघा, कमी झाली आहे आपली भाजी आणि आपण त्याच्यावरचं झाकण काढून घेणार आहोत आणि झाकण काढल्यानंतर आपण छान अशी खालीवर हलवून घेणार आहोत. अप्रतिम अशी लागते बघा लाल माठाची भाजी. ह्या दिवसामध्ये भरपूर बाजारामध्ये भाज्या येतात, मग तुम्ही त्या अवश्य खा. गोळ्या औषधं खाण्यापेक्षा भाज्या खाणं कधीही उत्तम, कारण आपल्याला देवाने, निसर्गाने आपल्यासाठी ते निर्माण केले आहेत, त्यामुळं ती खाणं गरजेचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पालेभाजीला थोडंसं कमीच मीठ लागतं म्हणून शेवटी घालायचं आहे, कारण ती शिजल्यानंतर कमी होते. आणि छान अशी आपण हलवून घेणार आहोत. खूपच अप्रतिम अशी लाल माठ किंवा रेड स्पिनेच म्हणतात त्याला, म्हणजे खूप जास्त प्रमाणात या भाजीमुळे आपलं लोह वाढतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे ॲनिमियाची प्रॉब्लेम आहे ते भरपूर प्रमाणात कमी होतात. अवश्य भाजी करून मुलांना खाऊ घाला. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत, कारण मीठ आहे ते छान सगळ्या भाजीला लागेल आणि मुरेल. महत्त्वाचं म्हणजे 2 मिनटानंतर आपण बघू शकतो. आपण झाकण काढलं आहे. मी जाडसर शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलं ना की अशी भाजी खाताना छान अशी चव लागते. ही भाजी तुम्ही
ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता. एवढी अप्रतिम लागते. पण थंडीमध्ये खरंच बाजरीच्या भाकरीबरोबर खा. खूपच अप्रतिम अशी ही आपली लाल माठाची भाजी. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट्समध्ये मला नाव सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि माझा व्हिडिओ कुठून पाहता ही पण कमेंट्स अवश्य करायचे आहे मैत्रिणींनो. हे बघा, आपण त्यातलं पाणी आहे पूर्ण सुकवून घेणार आहोत. म्हणजे भाजी आपण सुकी बनवणार आहोत. त्यातलं पाणी आटवून घेऊन अप्रतिम अशी लाल माठाची भाजी. चला तर मग पटकन ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं, एक लाईक करायचं आहे आणि हाईप करायला मैत्रिणींनो अजिबात विसरायचं नाही. आणि रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायचे आहे, जेणेकरून त्यांना पण छान छान अशा सोप्या आणि भाजीच्या फायद्यासकट रेसिपी पाहायला मिळतील. हे बघा किती सुंदर आपली लाल माठ किंवा रेड स्पिनचची भाजी तयार झाली आहे. अशा प्रकारे एकदा अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते मला सांगायला विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहा.